आजीला मावशीला तर हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला हे बघा बाहेरचं वातावरण, रूमच्या बाहेर आलो आहे आम्ही. तर भरपूर मोठी लॉबी आहे ही. तर आम्ही ना आता चाललो आहे खाली, तर कारण पूजाला आहे ना हॉल तिकीट पण घ्यायचं आहे, म्हणून मग आम्ही ना मस्त रेडी होऊन आता सकाळी सकाळी मस्त खाली जातोय. आणि लाडूने पण आहे ना छान आंघोळ केली, परत नवीन कपडे घातले. पण लाडू थोडासा आहे ना रडत होता, त्याचं आवडत होतं ना आम्ही, म्हणून मग आली का चालले काय मम्मा पण येईल आता. मम्मा को जायचं 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 मम्मा को जायचं, मम्मा को जायचं, बाळाला जायचं. काय ग चप्पल घालायची? हां घालते घालते. आवरलं का? आम्हाला आहे ना खाली जायचं होतं, तर लाडूला खूप झोप लागलेली होती. तो आहे ना किरकिर करत होता, म्हणून मग त्याला आहे ना झोळीत टाकलं आणि टाकल्या टाकल्या लगेच तो झोपी गेला. त्याची झोळी इथे खिडकीजवळच बांधलेली आहे हवेशीर मस्त. लाडूची झोळी ना मी खिडकीला आणि एका बेडला बांधलेली आहे आणि खिडकीतून हवा पण येते. आणि इकडे ना टॉयलेट बाथरूम आहे आतमध्ये, आणि थोडंसं इथे ना किचन ओट्यासारखं केलेलं आहे. हा रूम बराच मोठा आहे. हे बघा इथे दोन बेड आहे, त्यावरती गादी नाही आहे, आणि इकडे 2 बेड आहे. तर आम्ही ना रात्री झोपताना शेजारी लावले हे. आणि इकडे पण अजून एक बेड आहे. भरपूर मोठा रूम आहे हा. आणि अजून फरची पुसणाऱ्या झाडवाल्या ताई काही आलेल्या नाही आहे. रूममध्ये थोडीशी घाण वगैरे आहेच. एवढा मोठा रूम आहे आणि आम्ही दोघीच. आजूबाजूला भरपूर इथे रूम्स आहे. तर बऱ्याच मुली ना हॉस्टेलवर राहतात ना, तर त्या राहतात. आमच्या शेजारी पण मुली आहेत, पण त्या सकाळी कॉलेजला गेल्या, आता त्या संध्याकाळी येतील. तर इथं भरपूर रूम्स आहेत. बाहेर पण भरपूर मोठी लॉबी आहे, मग अशी तुम्हाला दाखवली नाही. तर हॉस्टेलच्या बाजूला इकडे हायवे पण आहे, म्हणजे खिडकीतून छान मस्त सर्व काही नजारा दिसतोय, म्हणून भारी वाटतंय. आणि लाडू झोपलेला आहे आणि मी एकटीच आहे आता. तर रात्री आम्हाला यायला उशीरच झाला होता, जवळपास 9:30 वाजले होते. मुसळधार पाऊस, आणि पावसामध्ये आम्ही कसे तरी आलो. कॅन्टीनमध्ये जेवण केलं. हवेने दार वाजते वाटतं, हवा खूप आहे ना बाहेर, म्हणून कॅन्टीनमध्ये जेवण केलं. आणि त्यानंतर वरती आलो. वरती आल्यानंतर मग व्यवस्थित हे बेड वगैरे लावून घेतले. आणि झोपता आम्हाला 11:30 वाजलेच होते. उशिराच झोपणं झालं आमचं. आणि नंतर मग सकाळी पण आम्ही थोडंसं उशिराच उठलो, कारण आज पूजाला एक्झाम काही द्यायची नव्हती. आज तिला हॉल तिकीट वगैरे घ्यायचं होतं. एक्झाम उद्या आहे तिची, आणि तिची एक्झाम आहे ना ह्याच कॉलेजला नाही आहे, दुसऱ्या एका कॉलेजला आहे. तर ते उद्याच समजेल, तुम्हाला दाखवेल मी जमलं तर. तर मग सकाळी आम्ही 9, 9:30ला उठलो असेल. उशिराच उठलो, कारण प्रवासाने आमची थोडी दगदग झाली होती. तर मग उठल्यानंतर आम्ही फ्रेश झालो, आंघोळ वगैरे आमची झाली. त्यानंतर लाडू पण 10 वाजेला उठला. उठल्यानंतर मग त्याला 1-1.5 तास खेळायचं असतं, मग तो खेळत होता. पूजा स्टडी करत होती. ते सर्व झाल्यानंतर 12, 12:15 वाजले. तर मग पूजाला खाली जायचं होतं हॉल तिकीट घ्यायला. तर मग ती बोलली की आता मग आपण खाली जाऊ आणि कॅन्टीनमध्ये जेवण वगैरे पण करू, हॉल तिकीट पण घेऊ. आणि अजून तिची काही काम होती ती पण करायची होती. पण नेमकी लाडूला इतकी झोप लागली, तर तो मगाशी डोळे चोळत होता, रडत होता. तर त्याला झोप आली होती. मग मी तिला बोलली की आता लाडू काही राहणार नाही, आपण त्याला जोडी बांधू आणि इथं त्याला झोपवू, तू जाऊन ये, मी इथं थांबते त्याच्याजवळ. मग ती खाली गेली. तर ती बोलली ठीक आहे, मी खाली माझं काम करून मग आपण जेवायला जाऊ. तर तिला खाली 1-1.5 तास लागला. मग ती वरती आली. तर आता आम्ही 5व्या फ्लोअरला राहतो.
आणि ती जिना चढून आली, जिना उतरून गेली कारण तिला ना लिफ्ट बंद होते की काय याची भीती होती, कारण सकाळपासून आहे ना 3-4 वेळेस लाईट गेली होती, त्यामुळे ती पायऱ्या उतरून गेली. 5व्या फ्लोअरला आहे आम्ही इतक्यावरती. आणि आता तिला बोलली परत एवढं खाली आपण जायचं, त्यापेक्षा आहे ना आता म्हटलं आपण घरून भेळभत्ता आणलेला आहे, भेळ आणलेली होती, रात्रीची चटणी शिल्लक होती, चपाती पण होती, तर तिला बोलली आता आपण हेच खाऊ, कॅन्टीनमध्ये काही नको, आपण रात्रीला जेवण करू. मग आम्ही मगाशी ना मस्त जेवण वगैरे केलं इथंच. आता पूजा परत गेली आहे बाहेर, तिला आहे ना आयडेंटिटी कार्ड बनवायला लावलं. तर आता ती इथे जालनाच्या अलीकडे शेलगाव आहे, तर तिथे जाणार होती रिक्षाने जाऊन येऊन करणार होती. म्हणजे आता ती ना अर्धा पाऊण तासाने येईल. तर मग मी तिला बोलली आता चालली आहे तर आपल्याला चहा, साखर, कॉफी, दूध असं पण घेऊन ये, कारण आम्ही घरून आहे ना येताना किराणा वगैरे काहीच आणलेला नाही आहे, कारण आमच्याकडे कपड्यांची बॅग वगैरे हेच खूप हेवी झालं होतं, जड झालं होतं आणि लाडूला पण घ्यावं लागतं, म्हणून मग आम्ही जास्त काही किराणाच्या भानगडीत पडलो नाही. पण एक केटल आणलेली आहे आम्ही, इलेक्ट्रिक केटल माझी, तर त्यामध्ये आपण म्हटलं बनवू शकतो चहा, कॉफी असं काहीतरी बनवू. मग ती म्हटली की ठीक आहे मी येताना ते घेऊन येते. मग आता ती येते तोपर्यंत मी थांबली लाडूजवळ, कारण लाडू अजून काही उठलेला नाही आहे. आता जवळपास 2:30 वाजले दुपारचे, तो झोपलेलाच आहे. जेवण वगैरे आमचं झालं आणि मग आता पूजा गेलेली आहे. मी म्हटलं चला घरी फोन लावू, तर घरी पण एक कॉल केला मिस्टरांना, तर घरी पण व्यवस्थित आहे सर्व काही, तर असं काही आहे. आणि आपल्या धनवीतला आहे ना नवीन ठिकाणी आहे ना थोडंसं अवघडल्यासारखं होतं, तो राहत नाही, त्याला असं खाली खेळायचं असतं, घरभर हिंडायचं असतं. पण आता खाली इथे काही लादी वगैरे पुसलेली नाही स्वच्छ, तर आम्ही त्याला बेडवरच खेळवतो. तर तो झोपलेला आहे, जितकं तो झोपेल तितकं चांगलं आहे, म्हणजे पूजाला पण वेळ मिळेल आणि माझं पण मोबाईलवर काम चालूच असतं. आणि कालचा सर्व काही प्रवास करता करता रात्रीचे 11:30 वाजले आम्हाला इथपर्यंत यायला. तर व्हिडिओ एडिट करायला मला वेळ काही नव्हता, मग मी सकाळी 9:30च्या पुढे व्हिडिओ एडिटिंगला घेतला. 11-11:30पर्यंत मी व्हिडिओ एडिट करत होती. तिथून पुढे मग मला अपलोडला लावायचा होता, तर इथं काही मोबाईलचं नेट माझे पुरत नाही व्हिडिओ अपलोड करायला, कारण मोबाईलच्या नेटवरती आहे ना वेळ लागतो, 2-3 तास तरी लागतात. मग पूजा बोलली की आमच्या लायब्ररीमध्ये इथे वायफाय आहे मम्मी, तुझा मोबाईल दे, मी व्हिडिओ अपलोड करून आणते. तर तिने व्हिडिओ पण अपलोडला लावला मग तिथे लायब्ररीमध्ये, आणि मग तो तुम्हाला आलेला आहे कालचा व्हिडिओ. तर असं काही झालं. तर चला आता बघू आता पुढे काय होईल काय नाही, बघत राहा व्हिडिओ आजचा. लाडूची झोप झाली हो ना लाडू, हे बघ हे बघ हे बघ खाऊ खाऊ, हे बघ आपला खाऊ. लाडूला काय खायचं, ओले बापले, हे लाडूला खायचं, ओले माझी सोनूला. नीट बस ना बाळा, असं बस असं बस असं बस. खायचं तुला, खायचं, सांडू नको बाळा. 1 रुपयाचं 1 होतं घेऊन. हा का, पूजा आली आता, मम्मा आली ना. चमचा आणला एवढा मोठा, विकत आणला का? नाही ग, कॅन्टीन मधून आणला. बरं बरं. नव्हते ते पण म्हटले बाळाला लागतोय. आम्ही घरून चमचा, वाटी, ग्लास असं काहीच आणलं नाही. बाळासाठी पण आणायला पाहिजे होतं, पण पूजा विसरली म्हणजे काही त्याच इतकं होतं आणि आपल्या दोघींना कॅरी जास्त करता आलं ना. चला आता मी केटलमध्ये मस्त नागलीची पेज बनवते लाडूसाठी. आता 2:30 वाजले ना, 2:30 पावणे 3 झाले असतील का ग? 3 वाजले. 3 वाजत आले बापरे. मी त्याला दाया खाऊ घातल्या थोड्याशा नागलीच्या. चला मस्त केटलमध्ये पेज बनवते लाडूसाठी. घरून येताना आम्ही फक्त ही केटल आणलेली होती, आगोरोची इलेक्ट्रिक केटल आहे ही, तर मला आलेली होती प्रमोशनसाठी. तर मग मी घेऊन आली, म्हटलं चहा, कॉफी, मॅगी असं काही आपण बनवू शकतो. तर पूजा आहे ना मार्केटमध्ये गेली होती, म्हणजे थोड्याशा अंतरावर एका गावामध्ये गेली होती. तर तिथूनच मग येताना तिने एका शॉपमधून ह्या सर्व काही वस्तू आणल्या. खरं तर आसपास इथे एकही शॉप नाही आहे, थोडंसं लांब जावं लागतं आणि आम्हाला राहायचं आहे अजून 8 दिवस. तर मग माझी कोलगेट, ब्रश घरीच राहिली होती, मी विसरली होती, तर ती घासणी पण घेऊन आली. केटल घासण्यासाठी, पाण्याची बॉटल, दुधाची पिशवी, चहा, साखर, कॉफी, बिस्किट वगैरे सर्व काही ती घेऊन आलेली होती. तर ती सर्व काही ती मला सांगत होती, दाखवत होती काय काय आणलं.
आणि आता वरती आम्ही 5व्या फ्लोअरला आहोत, तर सारखं खाली जाणं येणं काही शक्य नाही आहे. तर मग म्हटलं चला चहा कॉफी किंवा गरम पाणी वगैरे बाळासाठी आम्ही यामध्ये करू शकतो. तर इथे ना स्विच बोर्ड पण आहे पिन लावण्यासाठी आणि किचन ओटा सारखा ओटा आहे, त्यामुळे इझी पडलं आम्हाला जे काही बनवायचं होतं ते बनवायला. तर आता मी ना केटलमध्ये बाळासाठी पेज बनवणार आहे नागलीचं पीठ आम्ही घरूनच आणलेलं होतं आणि थोडासा गूळ पण यामध्ये घातला, म्हणजे थोडीशी गोड पेज लागावी यासाठी. तर इथे बटन दिलेलं आहे कमी जास्त करण्यासाठी, तर 1 वर 2 वर आपण गॅससारखं वाढवू शकतो. तर एकदम छान आहे. तर 1-2 मिनटामध्येच छान मस्त आपली बाळासाठी पेज आता इथे झालेली आहे तयार. केटल खास बाळासाठीच आणले आम्ही, कारण त्याची पेज बनवण्यासाठी. आमचं चहा कॉफी बनवण्याचं काही डोक्यातच नव्हतं, पण म्हटलं चला आणली तर मस्त कॉफी किंवा चहा मॅगी असं बनवू शकू आम्ही. तर हे बघा मस्त ग्लासमध्ये काढून घेतली. गलम आहे गलम. भूक आली बाळाला. घे भूक आली माझ्या सोनाला. छान आहे ना, गोड आहे ना, मस्त आहे. हां चला पिऊन घ्या. चम्मच. आम्ही रात्री आलेलो होतो, पण आमच्या येण्याच्या आधीच आहे ना रूममध्ये बराचसा कचरा होता, काही कागद वगैरे पडलेले होते हे सर्व काही. तर मग त्या झाडू पोछा करणाऱ्या मावशी आल्या आणि मग फायनली त्यांनी सर्व काही रूम छान मस्त स्वच्छ झाडून दिला आम्हाला. कारण धन्विकला आहे ना खाली खेळायची सवय आहे, म्हणून मग आम्हाला त्याला काही खाली सोडता येत नव्हतं. फायनली आता मस्त तो लादी पुसली स्वच्छ, तर खाली खेळायला मोकळा झाला आहे आणि त्याला खाली खरंच खूप छान वाटतं खेळायला. कधी कधी तो दिवाण किंवा ते पलंगाचे पाईप असतात ना त्याला पण धरून त्याचं तो उभा पण राहतो. आणि पूजाने पण मग त्याच्यासाठी एक बेड खालीच अंथरला, जेणेकरून तो आहे ना त्याच्यावरती मस्त खेळेल. खरं तर घरच्यासारखं वातावरण आपल्याला कुठेच मिळत नाही. मग लाडूचं कधी माझ्याकडे कधी पूजाकडे येणं जाणं चालूच असतं. कधी असा मस्त पलंगाला धरून उभा राहायला लागलेला आहे तो, त्याला असं पण खूप छान वाटतं. पण कधी कधी पाईप लागेल याची भीती पण असते, त्यामुळे सारखं त्याच्यावर लक्षही द्यावं लागतं. चला तर आता दुपार झालेली होती आणि पूजाला ताक प्यायचं होतं, तर ती येताना ताक घेऊन आलेली होती. तर मस्त तिच्यासाठी आता ताक तयार केलं, थोडीशी साखर पण टाकली आणि मला पण ग्लासमध्ये ताक घेतलं. तर तिने हे इजून थ्रोचे ग्लास पण विकत आणलेले होते, कारण आम्ही घरून ग्लास वाटी असं काही आणलेलंच नव्हतं ना, त्यामुळे मग तिला बोलली की असे ग्लास आण, म्हणजे आपल्याला चहाला कॉफीला किंवा दुधाला कामं येतील. मग ती घेऊन आली. तर आता चला मस्त यामध्ये साखर टाकली, ती मिक्स करते चमच्याने आणि तिलाही देते आणि मी पण घेते. कारण सकाळी आम्ही जेवण करायला खाली गेलोच नाही, रात्रीचंच होतं थोडंफार, आम्ही तेच खाल्लं, म्हणून मग भूक लागलेली होती तिला पण आणि मला पण. लाडू बघा आता कसा उभा राहून खेळतो. आता किती छान वाटतंय लाडू तुला. ओले बापले, एवढा आवाज केला मम्मा कसा अभ्यास करल. गोड आहे का? टाकू गोड आहे ना. पैसा झाला मोठा, पाऊस आला मोठा, एगो सारी तुझे मडके घरी, मडके गेले वाहून, सर आली धावून, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, एग भाई बाळाला झोका देई. चला धन्विक आता छान झोपी गेलेला होता आणि बाहेरचं वातावरण आता मस्त झालेलं होतं, ढगाळ वातावरण होतं. पाऊस काही झाला नाही परत. आणि आता वाजले होते घड्याळामध्ये 6:30 वाजत आलेले होते.
चला आता आम्हाला आहे ना कॉफी बनवायची होती, तर पूजाचा स्टडी चालूच होता, तर मग तिला आणि मला दोघींना पण मस्त केटलमध्ये कॉफी बनवते. तर दूध टाकलेलं होतं मी 2 कप आणि त्यामध्ये 2 चमचे साखर आणि 2 कॉफीचे पाऊच टाकले. चला मस्त इथे माझी कॉफी उकळते. हाय हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ. जवळपास संध्याकाळचे 6:30 वाजले. धन्विकसोबत माझी पण झोप झाली छान. मी उठले आता, मस्त फ्रेश वगैरे झाली. पूजा पण स्टडी करत होती तिचा. आता तिला पण थोडीशी झोप यायला लागली ना, म्हणून मग ती बोलली की मम्मी कॉफी ठेव, म्हणून मग मस्त कॉफी बनवते आता, म्हणजे तिची पण झोप उडेल. आणि छान वातावरण आहे बाहेरचं, त्यामुळे मग मला पण वाटलं की आज मस्त कॉफी पिऊ. मस्त केटलमध्ये कॉफी बनते आमची. झाली आहे. आणि पूजाने ना एक मोठी दुधाची पिशवी ना आणली होती सकाळी, तर ते दूध तापवून ठेवलेलं होतं. मग बाकीचं बॉटलमध्ये भरून ठेवलं, कारण उद्या सकाळी चहा करायला लवकर निघायचं आहे आम्हाला. सकाळी 8लाच निघायचं आहे, कारण पूजेची उद्या एक्झाम आहे ना, म्हणून ते बाकीचं तसंच ठेवलं आहे. चला आता मस्त कडक कॉफी पितो आम्ही. फेस वॉश वास खूप छान येतो. लाडू पण झोपलेला आहे अजून. छान झाली. चला आता आपण चाललोय खाली जेवण करायला. उघड ना लिफ्ट. आधी होतं दे ना, अशी उघडायची नसते, इथं बटन आहे. हां का? येते ती. चलो, चलो. उघडली. माहिती नाही फर्स्ट का ग्राउंड ते नाही माहिती ना. फर्स्ट फ्लोअरला जाऊ, चुकून नेमके ग्राउंड फ्लोअरचं. चला इथं चालवतो ना रात्री आपण इथून. ग्राउंड फ्लोअरला जायचं आहे आपल्याला. फर्स्ट फ्लोअरचं दाबलं ना नंतर ये खाली, ते बटन दे त्याचं रिसेप्शन. चल 8:15 वाजले. लाडू बाई कसा पाहू राहिलाय. कुठं जायचं लाडू, कुठं जायचं बाळा? आपल्याला आता बाहेर जायचंय. हां आज पाऊस नाही, पाय ना आज पाऊस नाही आहे. रात्री किती पाऊस अशा टायमिंगला. आता आपल्याला जेवी करायची ना पिल्लू. रात्रीचं जेवण करण्यासाठी आम्ही कॅन्टीनमध्ये आलो. तर इथे ना 70 रुपये प्लेट असते आणि रोज आहे ना वेगवेगळ्या भाज्या असतात आणि जेवण खूप छान असतं. आणि इथे आजूबाजूला तुम्हाला सर्व काही मुलंच दिसत आहे, कारण मुलींचा जो टायमिंग आहे ना तो 7 ते 8 होता आणि आम्ही आलो 8:15 वाजता. आम्हाला काही माहीत नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आता आलोय तर मस्त जेवण करून घेऊ. पूजा आहे ना प्लेट्स आणत होती आमच्या दोघींच्या पण, आणि खूप छान सुंदर असं जेवण होतं. तर हे बघा मस्त वरण भात, डाळ पालक, चण्याची छोलेची भाजी, स्वीटमध्ये गोड शिरा होता, काकडी, कांदा, लिंबू असं सॅलेड पण होतं आणि लोणचं. चपाती गरम गरम ते देत होते. तर मस्त आमचं इथे पोटभर जेवण झालं. लाडू असे नाही करू बाला ना, का 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 तुला असे खेळायचे. चला आता आम्ही ना जेवण करून पुन्हा आलो आहे रूममध्ये. आता मस्त झोपून घेतो, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. झोपी करायची ना लाडू. गुड नाईट बोल आजीला. बोल बोल गुड नाईट, टाटा बाय बाय. अशी टाटा बाय बाय कर. चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट.